आज या व्हिडिओमध्ये आपल्याला इयत्ता 11वीमधील टॉपिक नंबर 2 याला सुरुवात करायची आहे. तर बघा, या टॉपिकचं नाव आहे मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग म्हणलेलं आहे. तर आता डबल एंट्री बुक कीपिंग म्हणजे काय? बुक कीपिंग याचा अर्थ आपण पहिल्या प्रकरणामध्ये बघितलेला आहे. डबल एंट्री म्हणजे काय? तर दुहेरी नोंद. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते दुहेरी नोंद. दुहेरी नोंद पद्धतीचं बुक कीपिंग, या बुक कीपिंगचा अर्थ आणि त्याची मूल तत्वे अभ्यासायचे आहेत आपल्याला, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी डबल एंट्री बुक सिस्टीमचा आपल्याला अभ्यास करायचा आहे या टॉपिकमध्ये. तर काय म्हणले बघूया. देअर आर टू मेन सिस्टीम ऑफ मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स. इट इन्क्लूड्स इंडियन सिस्टीम अँड इंग्लिश सिस्टीम. या ठिकाणी बघा, दोन प्रकारच्या सिस्टीम्स, पद्धती या ठिकाणी आपल्याला आपल्या भारतामध्ये बघायला मिळतात. म्हणजे या ठिकाणी जगामध्ये बघायला मिळतात. या ठिकाणी बघा, या जगामध्ये पूर्णपणे या ठिकाणी इंडियन सिस्टीम आणि इंग्लिश सिस्टीम या दोन प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात. बघा, हिशोबाच्या नोंदी करण्यासाठी इंडियन सिस्टीम आणि इंग्लिश सिस्टीम समजून घ्या थोडंसं. नंबर 1 बघा, इंडियन सिस्टीम बघूया आपण. आधी थोडंसं बघूया इंग्लिशमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे नक्की. ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक मेथड. ट्रॅडिशनल मेथड ऑफ रेकॉर्डिंग अँड कीपिंग द रेकॉर्ड्स ऑफ अकाउंट्स इन एनी वन ऑफ इंडियन लँग्वेजेस लाईक मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू एक्सेट्रा. इट इज कॉल्ड द इंडियन सिस्टीम. याचा अर्थ काय सांगितला इथं. व्यवहाराच्या नोंदी, ज्या वेळेला एखाद्या व्यवहाराच्या नोंदी, बिझनेसमधल्या व्यवहाराच्या नोंदी ज्या वेळेला भारतातल्या कोणत्याही एका लँग्वेजमध्ये किंवा भाषेमध्ये हिशोबाच्या नोंदी ठेवल्या जात असतील तर त्या हिशोब ठेवण्याच्या पद्धतीला इंडियन सिस्टीम असं म्हटलं जातं. मग समजा काही वेळेला मराठीमध्ये, हिंदीमध्ये किंवा गुजरातीमध्ये किंवा उर्दूमध्ये ती हिशोबाच्या नोंदी ठेवल्या जातात. आता बघा, तुम्ही जर ज्या स्थानिकच्या बँका आहेत, स्थानिक बँका, त्या स्थानिक बँकांच्यामध्ये मराठीमध्ये अजूनसुद्धा मराठीमध्ये हिशोबाच्या नोंदी, बँकेमध्ये व्यवहाराच्या नोंदी ठेवल्या जातात. आलं लक्षात. तुम्ही बँकेमध्ये गेला किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गेला किंवा एखाद्या पतसंस्थेमध्ये गेला तर तुम्हाला मराठीमध्ये अजूनही व्यवहाराच्या नोंदी केलेल्या तुम्हाला दिसून येतील. ओके, रजिस्टरमध्ये. मग त्याला काय म्हणायचं? इंडियन सिस्टीम. परंतु जरी तिथं इंडियन सिस्टीम जरी वापरली तरीसुद्धा तिथं दुहेरी नोंद पद्धतीचा वापर केला जातो. दुहेरी नोंद पद्धतीचा वापर हा केला जातो. परंतु ही दुहेरी नोंद सगळीकडे वापरली जाते. परंतु यामध्ये इंडियन सिस्टीम आणि इंग्लिश सिस्टीम यामध्ये आहे. इंडियन सिस्टीम कशाला म्हणायचं? जी व्यवहाराच्या नोंदी किंवा ज्या व्यवहाराच्या नोंदी मराठीमध्ये केल्या जातात त्याला इंडियन सिस्टीम म्हणायचं. पण ती सुद्धा नोंद दुहेरी नोंद पद्धतीने होते. दुहेरी नोंद पद्धत आपण पुढे बघणारच आहे, लक्षात घ्या. आता बघा, इंग्लिश सिस्टीम. नंबर 2 इंग्लिश सिस्टीम. अजून आपल्याला इंडियन सिस्टीममधलं थोडंसं इथं बघायचं आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड महाजनी, मारवाडी. त्यानंतर बघा, देसीनामा सिस्टीम. बघा, या सिस्टीमला दुसरं पण नाव दिलं बघा. या ठिकाणी महाजनी सिस्टीमसुद्धा म्हटलं जातं. महाजनी सिस्टीम किंवा मारवाडी सिस्टीम किंवा देशीनामा सिस्टीम असंही म्हटलं जातं. म्हणजे काय? महाजनी पद्धत, मारवाडी पद्धत किंवा देशीनामा पद्धत असं सुद्धा या इंडियन सिस्टीमला नाव दिलं गेलेलं आहे. कारण का या ठिकाणी महाजन असतील किंवा मारवाडी असतील, ते पूर्वीच्या काळापासून इथं बिझनेस करता येतात आणि त्यामुळे त्या बिझनेसमध्ये हे जे मारवाडी लोक असतात हे मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू या एका भाषेमध्ये ते आपला व्यवहार लिहित आहेत, लक्षात घ्या. कळलं? त्यामुळं हे जे मारवाडी लोक आहेत फार पूर्वीपासून आपल्या भारतामध्ये म्हणजे बिझनेस करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशा पद्धतीचा वापर केला जात आहे. दिस सिस्टीम इज नॉट सायंटिफिक. ही पद्धत शास्त्रीय नाही, लक्षात घ्या. ही पद्धत शास्त्रीय स्वरूपाची नाही. इट इज स्टील बिईंग युज्ड इन इंडिया स्मॉल साइज्ड बिझनेस. परंतु ही जी सिस्टीम आहे इंडियन सिस्टीम, ही सिस्टीम आपल्या भारतामध्ये जे लहान व्यवसाय आहेत, स्मॉल साइज्ड बिझनेस, त्या बिझनेसमध्ये ही पद्धत वापरली जाते. त्यानंतर बघा, नंबर 2 इंग्लिश सिस्टीम. फेन बिझनेस इन्फॉर्मेशन आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन इंग्लिश लँग्वेज. इट इज कॉल्ड इंग्लिश अकाउंटिंग सिस्टीम. म्हणजे ज्या व्यवहाराच्या नोंदी इंग्लिश या भाषेमध्ये केल्या जातात त्याला इंग्लिश सिस्टीम असं म्हटलं जातं थोडक्यात, बाकी काही नाही.
त्यामध्ये बघा 2 प्रकार आपल्याला दिलेले आहेत, ते 2 प्रकार आपण बघूया. आता या इंग्लिश सिस्टीममध्ये 2 प्रकार आपल्याला सांगितलेत. एक सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे एकेरी नोंद पद्धत आणि दुसरी डबल एंट्री सिस्टीम म्हणजे दुहेरी नोंद पद्धत. आपल्याला या दुहेरी नोंद पद्धतीचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे पूर्ण पुस्तकामध्ये. त्यामुळे सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे नेमकं काय असते बघूया. अंडर दिस सिस्टीम ओनली कॅशबुक अँड पर्सनल अकाउंट्स आर मेंटेन्ड. आता या सिस्टीममध्ये सिंगल एंट्री सिस्टीममध्ये फक्त कॅशबुक काढलं जातं आणि पर्सनल अकाउंट काढले जातात. म्हणजे रोखीचं पुस्तक काढलं जातं आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केले जातात आणि या दोन्ही अकाउंटमध्येच याची नोंद केली जाते. म्हणजे एकेरी नोंद पद्धत वापरली जाते. एकेरी नोंद पद्धत म्हणजे काय, एखादा व्यवहार झाला तर त्याची एकाच ठिकाणी नोंद होते, एकाच ठिकाणी, 2 ठिकाणी होत नाही. परंतु या पद्धतीमध्ये काय होतं खाली, तर एका व्यवहाराच्या नोंदी 2 ठिकाणी होतात. एक डेबिट नोंद होणार, एक क्रेडिट नोंद होणार. लक्षात घ्या. पुढे काय म्हणलं बघा इथं, इट इज नॉट अ सायंटिफिक अँड कम्प्लीट मेथड ऑफ रेकॉर्डिंग. ही जी पद्धत आहे सिंगल एंट्री सिस्टीम, ही काही शास्त्रीय किंवा परिपूर्ण अशी मेथड नाही. लक्षात घ्या, ती अपूर्ण मेथड आहे. त्यामुळे हिचा वापर जास्त कोण करतच नाही. लक्षात घ्या, 99% लोक याचा वापर करत नाहीत. 1% लोक याचा वापर करतात फक्त. त्यानंतर बघा, इट इज कॅन नॉट बी प्रोव्हाइड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन अबाउट द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. ही जी पद्धत आहे, ही सिंगल एंट्री सिस्टीम जी पद्धत आहे, ही पद्धत आपल्या व्यवसायाची जी खरी सांपत्तिक परिस्थिती आहे, फायनान्शियल पोझिशन आहे, ती फायनान्शियल पोझिशन दर्शवत नाही. लक्षात घ्या, या सिस्टीममुळं. म्हणजे येणी देणी किती आहेत या सिस्टीमप्रमाणे जर आपण बघायचं म्हटलं तर आपल्याला ते माहिती मिळू शकत नाही आपल्या व्यवसायाची. इट इज सुटेबल फॉर स्मॉल ट्रेडर्स. ही जी पद्धत आहे, ही पद्धत कोणत्या व्यवसायासाठी सुटेबल आहे, फायदेशीर आहे, स्मॉल ट्रेडर्स, जे काय लहान व्यावसायिक आहेत, लहान व्यापारी आहेत, त्यांच्यासाठी ही सिंगल एंट्री सिस्टीम उपयोगाची मानली गेलेली आहे. पुढे बघा, डबल एंट्री सिस्टीम. आता ही खूप महत्त्वाची आहे कारण याचाच अभ्यास आपल्याला पूर्ण पुस्तकामध्ये करायचा आहे. डबल एंट्री सिस्टीम म्हणजे दुहेरी नोंद पद्धत. द डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम इज अ सायंटिफिक, परफेक्ट अँड कम्प्लीट मेथड ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस इन्फॉर्मेशन इन द बुक्स ऑफ अकाउंट. ही जी डबल एंट्री सिस्टीम जी पद्धत आहे, ती शास्त्रीय पद्धतीनं त्याचा वापर केला जातो. ती शास्त्रीय पद्धतीनं त्याच्या नोंदी केल्या जातात. ती परफेक्ट आहे, कम्प्लीट आहे, म्हणजे परिपूर्ण आहे आणि तंतोतंत जुळणारे. लक्षात घ्या, म्हणजे या ठिकाणी ज्या वेळेला आपल्या बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये व्यवहाराच्या नोंदी करत असताना या डबल एंट्री सिस्टीमचा वापर केला जातो आणि ती परिपूर्ण आहे. सिस्टमॅटिकपणे त्याचा वापर केला जातो. सिस्टमॅटिक पद्धतीने हिशोबाच्या नोंदी केल्या जातात. पुढे काय म्हणते बघा, इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन वी फाइंड 2 अकाउंट्स. इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर प्रत्येक व्यवसायातल्या व्यवहारामध्ये वी फाउंड, आपण पाहतो, वी म्हणजे आपण, फाइंड म्हणजे पाहतो, वी फाइंड 2 अकाउंट्स, 2 अकाउंट आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या व्यवसाय संस्थांच्यामध्ये जो काही व्यवहार घडतो त्या व्यवहारामध्ये आपल्याला 2 अकाउंट पाहायला मिळतात. 2 कोणते अकाउंट बघूया. आउट ऑफ विच 1 अकाउंट इज गिवन डेबिट इफेक्ट अँड अदर अकाउंट इज गिवन क्रेडिट इफेक्ट. म्हणजे जो काही व्यवहार घडतो त्या व्यवहारामध्ये 2 अकाउंट आपल्याला सापडतात. त्यातला एक अकाउंट हा डेबिट इफेक्टचा सापडतो. त्यातला एक जो अकाउंट असतो तो एक अकाउंट हा डेबिट इफेक्टचा असतो आणि दुसरा जो अकाउंट आपल्याला सापडतो तो क्रेडिट इफेक्टचा असतो. लक्षात घ्या, क्रेडिट म्हणजे या ठिकाणी एखादा व्यवहार पूर्ण झाला तर त्या व्यवहाराच्या 2 नोंदी होतील. एक डेबिट नोंद होईल आणि दुसरी क्रेडिट नोंद केली जाईल. म्हणजे या ठिकाणी त्याला म्हणते डबल एंट्री सिस्टीम. आपल्याला या पुस्तकामध्ये याच सिस्टीमचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. फक्त इथं समजावून घ्या, ही डबल एंट्री सिस्टीम जी तुम्हाला सांगितली आहे ना, ती डबल एंट्री सिस्टीम इथं डेबिट नोंद होते पहिली आणि दुसरी नोंद कुठे होते, क्रेडिट साईडला. म्हणजे एक नोंद डेबिट, दुसरी नोंद क्रेडिट, त्याला दुहेरी नोंद पद्धत म्हटलं जातं. फक्त एवढं लक्षात घ्या, डेबिट ही पहिली नोंद होत असते आणि क्रेडिट ही दुसरी नोंद होत असते. लक्षात घ्या, एखाद्या व्यवहाराची. ओके, पुढे काय म्हटलं बघा, डेफिनेशन आपण बघूया. रेकॉर्डिंग ड्युअल ॲस्पेक्ट. ड्युअल ॲस्पेक्ट म्हणजे काय, दुहेरी नोंद. ड्युअल म्हणजे दुहेरी, ॲस्पेक्ट्स म्हणजे काय, नोंद. रेकॉर्डिंग ड्युअल ॲस्पेक्ट्स ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन टर्म ऑफ डेबिट अँड क्रेडिट इज नोन ॲज डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक कीपिंग. म्हणजे काय, ज्या वेळेला एखाद्या व्यवहाराची, बिझनेसमधल्या व्यवहाराची दुहेरी नोंद होत असते, दुहेरी नोंद होत असते, रेकॉर्डिंग म्हणजे नोंदी करणे, दुहेरी नोंद होत असते, एक डेबिट आणि दुसरी क्रेडिट, तर त्या नोंदींना डबल एंट्री सिस्टीम असं म्हटलं जातं. म्हणजे कोणताही व्यवहार घडू दे, म्हणजे समजा एखादा खरेदीचा व्यवहार घडला तर तिथं 2 नोंदी होतील, किंवा एखादा विक्रीचा व्यवहार घडला तर तिथं 2 नोंदी होतील, एक डेबिट आणि दुसरी क्रेडिट. ठीक आहे. आणि हा टॉपिक खूप सोपा आहे, लक्षात द्या. अकाउंट खूप सोपा आहे शिकण्यासाठी.
ठीक आहे. तर हे थोडंसं हा व्हिडिओ तुम्ही 2 वेळा 3 वेळा पहा.